तर मुलांनो, हा एक प्रश्न आहे आता हॉटचा. कोणता प्रश्न आहे? आउट ऑफ द टोटल स्टुडंट ऑफ द क्लास 10th 7/2 टाइम्स the square root of the total number of the students are playing on the ground and remaining 2 students are studying in the classroom. Then find the total number of the students. बघा, एकूण एका क्लासमधील एकूण विद्यार्थ्यांपैकी 7/2 times of the square root of the total numbers of the students playing on the ground and remaining 2 students, उरलेले 2 students are studying in the classroom. 7/2 times खेळायला लागलेत आणि 2 स्टडी करायला लागले, तर किती विद्यार्थी होते असं विचारले. माहिती का आपल्याला? नाही. सपोज करा, सपोज टोटल नंबर ऑफ द स्टुडंट्स, आपण टोटल स्टुडंटला काय करूया? एक्स मानूया. मान्य? आता प्लेइंग किती जण करायला लागलेत? प्लेइंग ग्राउंडवर किती जण खेळायला लागलेत? 7/2 टाइम्स म्हणजे मल्टिप्लाय टाइम्स ऑफ द स्क्वेअर रूट ऑफ द नंबर म्हणजे रूट एक्सच्या एवढे खेळायला लागले. त्याच्यानंतर रिमेनिंग 2 स्टुडंट, रिमेनिंग किती होते? उरलेले किती आहेत? 2 स्टुडंट स्टडिंग करायला, तर किती होते स्टुडंट असं विचारले. आता त्याची कंडिशन मांडावं लागते बाळांनो. बाय कंडिशन आता क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करण्यासाठी काय करावं लागेल? बघा, टोटल स्टुडंट किती होते? एक्स. तर ते काय करावे? 7/2 टाइम्स ऑफ द रूट एक्स आर प्लेइंग ऑन द ग्राउंड अँड रिमेनिंग 2 उरलेले 2 खेळायला लागलेत. असे टोटल म्हणजे एक्स स्टुडंट आपल्याकडे आहेत. आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं? बघा, ह्याला आपण काय करूया? इकडे घ्यायचं. पहिले तर मला असं वाटतंय जलवा टेक्निक वापरू आपण. 2 लटकायला लागले, जलवा टेक्निक. ओके, 2 into x 7/2 into 2 रूट एक्स प्लस 2 into 2. 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 चा जलवा दाखवायचा. 2 into x 2x. इथं 2 गेट कॅन्सल, मग 7 रूट एक्स प्लस 2 2 जा 4. बर, आता एक्स कडे एक्स घ्यायचं का आपण? चालतंय का? एक्स कडे एक्स जर घेतला आपण तर घेऊया, एक्स कडे एक्स घेऊया, त्याला इकडे घेऊया. 2x मायनस 7 रूट एक्स इज इक्वल टू 4. ओके, केलं. आता परत काय करू आपण माहिती का? आता रूट एक्स कॅन्सल करण्यासाठी आपण काय करूया बाळांनो? ह्याला नको घ्यायचा, आपण काय करू? 4 ला इकडे घेऊ. बरं, 4 ला काय घ्यायचं सांगतो, थांबा, रुको जरा, सबर करो. म्हणून ऐका, 4 ला इकडे घेऊ. 2x मायनस 4 इज इक्वल टू 7 रूट एक्स. आपल्याला स्क्वेअरिंग करून हे पहिलं रूट एक्स कॅन्सल करावं लागेल. आता करूया स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही साइडचं स्क्वेअरिंग करूया. आता असं केल्यामुळे काय होते? आपल्याला पूर्णपणे लक्षात येते 2x मायनस 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर येऊ द्या, पण रूट एक्स नकोय आपल्याला, म्हणून या ठिकाणी रूट एक्स एका साईडला टाकायचं आणि त्याची स्क्वेअरिंग करायची. आता इथे तर तुम्हाला माहितीये गुदूचा विस्तार, नाही तर गुदूच्या विस्तारापेक्षा आता तुम्हाला जे सोपं जाते म्हणजे 2 ब्रॅकेट बनवा. ठीक आहे, 2 ब्रॅकेट बनवूया. इथं 7 चा स्क्वेअर 49 आणि ह्याचा स्क्वेअर रूट कॅन्सल एक्स येतो. मान्य? मग आता 2x ना आता एक एक जण जाते. 2x इंटू एक्स 4x चा स्क्वेअर, 4 दोन्ही 8x, त्यानंतर 4 दोन्ही 8x आणि 4 चौक मायनस मायनस प्लस 16 मायनस 49 एक्स इकडे घ्या, बरोबर तिकडे राहते 0. मग 4x स्क्वेअर बरोबर 8 आणि 8 16 मायनस मायनस प्लस होत्या 8 8 आणि 49 एक्स, सगळ्यांची बेरीज करूया. 8x 8x 16x 49 आणि 16 करा अबॅकस. 49 आणि 16 तर या ठिकाणी 65 एक्स येतात. 65 एक्स मायनस प्लस 16 इज इक्वल टू 0. आता काय करायचं? क्वाड्रेटिक तयार झालं. स्क्वेअर 16 इंटू 4 16 चौक 64, टोपीवर प्लस आहे. मग 64 असे फॅक्टर ज्यांची ऍडिशन 65 आणि किती सोपे,
64 1 जा 64, 64 आणि 1 65 होते. मधल्याचं चिन्ह दोघाला ठेवूया. 4x² मायनस 64x मायनस 1x प्लस 16 इज इक्वल टू 0. दोन चे करायचे गट, मग इथं काढायचं 4x कॉमन, 4 चोक 16, 16 चोक 64, मग 4 न जर आपण 64 ला भागलं तर मध्ये येते 16. इथला 1 काढायचं, जास्त विचार करायचा नाही, मागचा ब्रॅकेट पुढे लिहायचा इज इक्वल टू 0. x मायनस 16 इज इक्वल टू 0 आणि उरलेले एका ब्रॅकेट मध्ये कोबा 4x मायनस 1 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 16 येते आणि या ठिकाणी x इज इक्वल टू जर काढायचं झालं आपल्याला तर x इज इक्वल टू मायनस 1 प्लस 1 इंटू च डिव्हिजन म्हणजे x इज इक्वल टू 16 इज अ राईट आन्सर पॉझिटिव्ह. हे असे कसे स्टुडंट नसतात. 1/4 म्हणजे काय, एक 1/4 अर्धा स्टुडंट आहे का, अर्ध्याच्या अर्धा स्टुडंट आहे का, नाहीये म्हणजे त्याला रॉंग करा. x इज इक्वल टू 16, टोटल नंबर ऑफ द स्टुडंट इज 16 असं या ठिकाणी लिहायचं. ओके, 4 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेला पडलेला प्रश्न आहे 2021. राईट डाऊन.